हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. एक छोटासा टॉपिक आपण बघणार आहोत जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय जास्त महत्त्वाचा आहे. एनसीईआरटीच्या पुस्तकातील डान्सिंग गर्ल वाद नेमका काय आहे आणि त्या अनुषंगाने कुठले प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात त्याची काही फॅक्ट्स आहेत जे आपण बघणार आहोत आणि एकूणच हा वाद काय आहे त्यावर प्रतिक्रिया काय आलेली आहे हे आपण या प्रकरणामधून ह्या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत. सो एनसीईआरटीच्या पुस्तकातील डान्सिंग गर्ल वाद नेमका काय आहे बघूया आपण. तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे, मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंग महत्वाचा भाग आहे. त्याच अनुषंगाने या पुस्तकामध्ये मी लिखाण केलेलं आहे. निश्चितच हे पुस्तक तुमचं मार्क्स वाढवून देणारं पुस्तक ठरू शकतं. मी खरेदी करून घेऊ शकता. बघा न्यूज काय, इतिहास शिक्षण आणि ऐतिहासिक प्रामाणिकतेवरील ही चर्चा सुरू झालेली आहे. ठीक आहे, बघा इतिहास आणि शिक्षण आणि ऐतिहासिक प्रामाणिकता ही तीन महत्वाच्या गोष्टी यामध्ये येतात. एनसीईआरटीच्या इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील चित्रामुळे वाद झालेला आहे. ते चित्र सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवणार आहे. आणि विशेष महत्वाचं तर सिंधू संस्कृतीमध्ये 4500 वर्ष जुन्या डान्सिंग गर्ल मूर्तीशी संबंधित असलेलं हे प्रकरण आहे. त्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले होते आणि त्यालाच धरून ही चर्चा आपल्याला या ठिकाणी होताना दिसून येत आहे. बघा बातमीमध्ये काय, एनसीईआरटीच्या नव्या पुस्तकात डान्सिंग गर्ल मूर्तीचे चित्र प्रकाशित करण्यात आलेले होते. 9व्या वर्गाच्या ज्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो या मूर्तीमध्ये म्हणजे त्या चित्रामध्ये जे दाखवलेलं होतं सो त्या मूर्तीच्या धडाचा काही भाग हा शेडिंग किंवा कव्हरिंग करण्यात आलेला होता असा आरोप लावण्यात आलेला होता, म्हणजे जो की खरा आरोप आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. एनसीईआरटीने मग त्यावर प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे आणि त्यामध्ये मग आम्ही परत चेंजेस करू असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तो इतिहासकार, शिक्षक आणि सामाजिक माध्यमांवर ही एनसीईआरटीवर मग टीका झालेली होती. आणि टीका का झालेली होती तर ऐतिहासिक वस्तूंचे जे मूळ स्वरूप आहे ते बदलणं योग्य आहे का किंवा कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित झालेला होता. मग ही इतिहासासोबत छेडखानी आहे का हा प्रश्न महत्वाचा त्या ठिकाणी बनतो. ही तीच मूर्ती आहे. बघा हा जो धडाचा काही भाग आहे हा आपल्याला या ठिकाणी यामध्ये चेंजेस करण्यात आलेले होते आणि या पद्धतीने ही मूर्ती दाखवण्यात आलेली होती आणि यालाच मग विरोध झालेला होता किंवा हाच मुद्दा चर्चेसाठी आलेला आपण बघितलेला आहे. ठीक आहे, आता यामध्ये एक डान्सिंग गर्ल मूर्तीची आपण ओळख बघून घेऊया, म्हणजे जेणेकरून याची संबंधित जर परीक्षेला प्रश्न आला तर तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल. बघा याचा जो शोध आहे तो 1926 मध्ये लागलेला आहे आणि मोहनजोदडो हे जे ठिकाण आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तो मूवी सुद्धा आपण बघितलेला असेल आणि इतिहासामधून मग कसे प्रश्न येतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. याचा जो कालखंड आहे तो सुमारे 2500 BC मध्ये आपल्याला दिसून येतो. आणि सर्वात महत्वाचं काय आहे, हे इम्पॉर्टंट काय आहे तर ही जी संस्कृती आहे सिंधू खोरे संस्कृती, यामधून ती मूर्ती आपल्याला सापडलेली आहे. आणि मग सिंधू सभ्यता आपल्या अभ्यासाचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामध्ये जो धातू वापरण्यात आलेला होता तो ब्रॉन्झ वापरण्यात आलेला होता, म्हणजे अर्थातच कांस्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. याचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर एका पायावर या मूर्तीचा आपल्याला भार आलेला दिसून येतो. बघा ह्या पोस्चर मध्ये ती मूर्ती दिसून येतात आणि याला कॉन्ट्रॅपोस्टो असं काय म्हणतात ही मुद्रा आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. ठीक आहे, हे नाव त्यासाठी वापरण्यात येतं. आणि हातभार बांगड्या यामध्ये या मूर्तीमध्ये आपल्याला दिसून येतात. त्या मूर्तीमध्ये म्हणजे हातात घातलेल्या हातभर बांगड्या हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि प्राचीन भारतीय धातू कलेचं हे एकदम उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि सिंधू संस्कृतीमध्ये किंवा त्या सभ्यतेमध्ये अशा पद्धतीची ती मूर्ती जी सापडलेली आहे सो जी काही कला आहे ती किती प्रगत होती हे सुद्धा आपल्याला त्यामधून दिसून येतं. आता याला ऐतिहासिक महत्व का राहिलेलं आहे किंवा काय राहिलेलं आहे तर सिंधू संस्कृतीची ही एक साक्ष म्हणून आपण त्या मूर्तीकडे आपण त्या ठिकाणी पाहतो. सिंधू संस्कृती ही जगातील प्राचीन नागरी संस्कृतीपैकी एक आहे. म्हणजे जे काही शहरीकरण त्या ठिकाणी झालेलं होतं हे सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला दिसून येतं. विशेष म्हणजे प्रगत नगररचना, जलनिस्सारण व्यवस्था आणि व्यापाराचे पुरावे या सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला सापडलेले आहे. आणि मग अजूनही त्या सिंधू संस्कृती रिलेटेड जर काही गोष्टी नव्याने आलात तो त्यावर अभ्यास चालतो. आणि कशा पद्धतीची ती संस्कृती होती आणि इतकी वेल डेव्हलप संस्कृती कशा पद्धतीने विकसित झालेली होती असे अनेक प्रश्नाची उत्तरे मग इतिहासकार शोधताना आपल्याला दिसून येतात. तो डान्सिंग गर्ल प्रगत कलात्मक कौशल्याचे प्रतीक मानलं जाते. म्हणजे ती जी मूर्तीकडे बघून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतात. आणि ही जी मूर्ती तयार करण्यासाठी जी वापरलेली मग टेक्निक आहे ती आहे लॉस्ट वॅक्स कास्टिंग तंत्र किंवा ही टेक्निक वापरून ती मूर्ती तयार करण्यात आलेली होती. सो हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं बनतं. आयोग यावर सुद्धा प्रश्न
विचारू शकतो. सो ही टेक्निक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि या टेक्निक थ्रूच आता सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतं की हीच टेक्निक वापरून अनेक मूर्त्या त्या ठिकाणी तयार करण्यात येत असतात. ठीक आहे, आता हा एकदा मॅप बघून घ्या. हा जो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनशी संबंधित आहे आणि याच ठिकाणी जो मोहेंजोदडो आहे बघा, हे इथे त्याला लोकेशन आपल्याला दिसून येतं. इथे ती मूर्ती म्हणजे सापडलेली होती. तो या सिंधू संस्कृतीवर अनेक प्रश्न विचारले जातात. मग ते तुमचं लोथल असू दे, गुजरात मधील जे बंदर आहे लोथल, यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मंडा जे आहे यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो हे मॅपमध्ये बघून म्हणजे मॅपमध्ये याची लोकेशन लक्षात ठेवणं हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं असतं. कधी कधी आपल्याला सिक्वेन्स विचारला जातात परीक्षेमध्ये. हा बघा इथे आपल्याला हरप्पा दिसून येतं. ठीक आहे, आणि ही जी रिव्हर आहे इकडे इंडस रिव्हर आपल्याला दिसून येतं. तो अशा अनेक इकडे तुम्हाला राखेरगिरी दिसून येईल, हे सुद्धा एक महत्वाचं आहे. कालीबंगन, हे बघा हा मॅप मी तुम्हाला यासाठीच दाखवला की जेणेकरून यावर जर प्रश्न आला तर हा मॅप एकदा तुमच्या नजरेखालून गेलेला असावा. आता ही जी काही डान्सिंग गर्ल आहे, ही काही इमेज आहे, यावर मग वाद आणि प्रतिक्रिया काय आलेला आहे, तर मूळ स्वरूप कायम ठेवावे. मग म्हणजे ज्या पद्धतीमध्ये ती मूर्ती होती त्याच चित्र त्या पुस्तकामध्ये कायम ठेवावं असा वाद त्या ठिकाणी देण्यात आला. इतिहासाची प्रामाणिकता राखली जावी आणि पुरातत्वीय पुराव्याबद्दल त्यामध्ये काही चेंजेस करू नयेत असा एक वाद त्या ठिकाणी तयार झालेला होता. म्हणजे याचाच अर्थ काय, तर हिस्ट्री ज्या स्वरूपात आहे त्याच स्वरूपात प्रेझेंट व्हायला पाहिजे. त्या संबंधित कुठलीही छेडखानी किंवा त्यामध्ये कुठलंही काय म्हणता येईल आपल्याला मिश्र स्वरूप दिसता कामा नये. ठीक आहे, आणि मग संपादित स्वरूप काय योग्य आहे यामध्ये काय युक्तिवाद देण्यात आलेला होता, तर शालेय विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करतात. आता 9व्या वर्गात त्या पुस्तकामध्ये जो काही ती इमेज ऍड करण्यात आलेली होती, तो त्यांचं वय लक्षात घेता त्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले होते असं सुद्धा काय त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्यात अशी बाजू मांडण्यात आलेली होती. शैक्षणिक संदर्भात योग्य सादरीकरण होणं आवश्यक आहे. वादानंतर मग काय झालेलं आहे, एनसीईआरटी कडून मूळ जी काही प्रतिमा आहे ती पुनर्स्थापित करण्याबाबत मग संकेत त्या ठिकाणी दिसून आलेले आहे आणि मग आता इथेच हा वाद मग काय थांबलेला आपल्याला दिसून येतो. सो हा एकूणच वाद या डान्सिंग गर्ल बाबत काय होता हा तुमच्या लक्षात आलेला असेल. तुम्हाला काय वाटतं, काय इतिहासाची छेडखानी करणं किंवा त्याचं स्वरूप बदलवणं हे कितपत योग्य आहे, असे प्रयास व्हायला म्हणजे असे प्रयास जे होत आहेत ते थांबायला पाहिजेत. तुमचं मत काय मला कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं. एकदा प्रश्न बघून घ्या, याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी ही बॅच अवेलेबल आहे. त्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स लाईफ टाइम व्हॅलिडिटी सर्वात महत्वाचं, त्यानंतर बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा यामध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला काय करायचंय, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट या बॅचवर मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, तुम्हाला काही गाईडन्स हवं असेल, तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल, निसंकोचपणे माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामुळे असं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय नोट्स, एनसीईआरटी स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज बऱ्याच गोष्टी दिसून येतील. हा QR कोड स्कॅन करा आणि एव्हनएसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे, तिथे तुम्ही निश्चितच व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच.